नमस्कार मित्रांनो, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 6:45. आता आपल्या शेळ्या रानामध्ये चरायला गेल्या आहेत. आता एक 5-10 मिनिटात आपल्या शेळ्या येतील. पण शेळ्या येण्याआधी आपल्या शेडवर जो तयारी असतो तो तुम्हाला दाखवतो आहे. सध्या पहा, आपल्या शेड सगळं स्वच्छ झाडून काढलेलं आहे. सगळं स्वच्छ तुम्हाला दिसत असेल. आणि आपल्या गव्हाणीमध्ये आपण थोडं थोडं हरभऱ्याचा भुस्सा टाकून घेतलेला आहोत, जेणेकरून शेळ्या आल्याबरोबर हे हरभऱ्याचा भुस्सा खातील. आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये हरभऱ्याचा भुस्सा खाल्ल्याने शेळ्यांना तहान लागणार आहे. शेळ्या जर पाणी पिल्या तर त्यांची पचनक्रिया चांगलं राहणार आहे. जर पचनक्रिया चांगलं राहिलं तर सहसा शेळ्या आजारी पडणार नाहीत. तर इकडे तुम्ही पाहू शकता, याही गव्हाणीमध्ये आपण हरभऱ्याचा भुस्सा टाकून घेतलेला आहोत. त्या आल्याबरोबर थोडेफार हरभऱ्याचा भुस्सा खाल्ले की शेळ्यांना तहान लागणार आहे. तहान लागल्यानंतर शेळ्या पाणी जर पिल्या तर त्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहणार आहे. तर इकडे आपले जे बोकडं आहेत ते वडत आहे. सध्या तुम्ही पाहू शकता, हे आपले ब्रीडरचे 2 बोकडं आहेत. या दोन्ही बोकडं घरामध्येच असतात. एक मोठा आहे तो तिकडचा आणि हा जो आहे तो लहान आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे 2 ब्रीडरचे बोकड आहेत. पाहू शकता तुम्ही दोन्ही ब्रीडरचे बोकड. तर या कप्प्यामध्ये आपले 2 ब्रीडरचे बोकड राहत असतात आणि इकडचा जो कप्पा आहे या कप्प्यामध्ये आपले शेळ्या असतात. आता एक 5 मिनिटांमध्ये आपल्या शेळ्या येणार आहेत. तर मित्रांनो, हा बोकड तुम्ही पाहू शकता. आता जवळपास ही 28 महिन्याचा बोकड आहे. 28 महिन्याच्या होईपर्यंत हा शेडमध्येच आहे जन्मल्यापासून, म्हणजे बंदिस्तच आहे. हा बोकड दाखवण्याचा उद्देश इतकाच आहे की मला अनेक जणांचा प्रश्न असतो की बंदिस्त शेळीपालन होऊ शकते का, तुम्ही बंदिस्त करताव का. तर मित्रांनो, हा बोकड तुम्ही पाहू शकता माझ्याकडे बंदिस्तच आहे. मी बंदिस्तच केलेलो आहे. हा सुद्धा बोकड पाहू शकतो तुम्ही. माझ्याकडे 2 बोकड आहेत. दोन्ही बोकड बंदिस्त आहेत. याच्यावरून तुम्हाला कळेल की बंदिस्त शेळीपालन होऊ शकतं. मी बंदिस्तमध्ये या दोन्ही बोकडं पाळतो आहे. मी शेळ्या बाहेर चरायला सोडतो याचे कारण इतकंच आहे की आपल्याकडे शेळ्या चरण्यासाठी रान मोकळे आहेत, डोंगरदरीचा भाग आहे. त्यामुळे आपण शेळ्या बाहेर चरायला सोडतो. बाहेर चरायला सोडल्यामुळे आपल्या शेळ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी होतोय. सध्या आपल्या शेळ्या आपले वडील चरायला घेऊन गेलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपले बोकडं. आपले बोकडं जर आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.